नमस्कार मुलांनो, मी सुषमा आहे. प्रत्येकाचा दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजेच मोजणे. दोरीची लांबी, दोन ठिकाणाचे अंतर मोजणे, भूखंड व जमिनीची परिघ व क्षेत्रफळ शोधणे, ठराविक उपयोजनानंतर अनुसार वास्तू बांधणे, इतर अनेक परिस्थितीपैका काही आहेत जिथे मोजमाप ही संकल्पना वापरली जाते. असे म्हणले जाते की मानवाने केलेला सर्वात मोठा आविष्कार म्हणजेच चाक. चाकाला अन्यथा असे म्हणतात आविष्काराचे पाळणाघर. चाकाचा आकार कसा असतो? वर्तुळ नाही का? आपण वापरलेल्या असलेल्या वस्तूंमधील वर्तुळाव्यतिरिक्त त्रिकोण, चौरस, आयत इत्यादी वेगवेगळे आकारही आपल्याला दिसतात. प्रत्येकाच्या आयुष्यात मोजमाप महत्त्वाची भूमिका बजावते. शाळेमध्ये योग्य गणित शिकणाऱ्या व्यक्तीचे नव्हे तर सामान्य माणूसही आपल्याला तार्किक विचारसरणीची वापर करून गरजेच्या वेळी मोजमापाची संकल्पना अंमलात आणतो. उदाहरणार्थ, मंदिराच्या गाडीची लाकडी चाके कोरणाऱ्या सुताराला बाहेरच्या पृष्ठभागाची लोखंडी पट्ट्याने संरक्षण करायची असते. आपला सगळा अनुभव सांगताना तो सांगतो की 7 फूट उंची लाकडी चाकासाठी 22 फुटाचा पट्टा लागणार आहे. वर्तुळ, त्रिकोण, चौरस, आयत, ट्रेपेझियम, समांतर अशा आकारांची परिधी आणि क्षेत्रफळ कसे शोधावे हे आपण आधीच शिकलो आहोत. या अध्यायात आपण वर्तुळाचे भाग आणि परिघ आणि क्षेत्राचे क्षेत्रफळ कसे शोधावू हे पाहूया. शिकण्याचे परिणाम. या धड्याच्या शेवटी आपण हे करण्यास सक्षम असाल. वर्तुळाचे केंद्र, त्रिज्या, सूर आणि व्यास यासह त्यांच्यात मूलभूत व्याख्या समजून घ्या. वर्तुळाकार चाप, वर्तुळाकार क्षेत्रे आणि वर्तुळाचे विभाग यांच्यात फरक करा. मध्यवर्ती कोन आणि त्रिज्या वापरून चापची लांबी आणि क्षेत्राचे क्षेत्रफळ मोजा. वर्तुळाकार भूमितीशी संबंधित समस्या एखाद्या क्षेत्राच्या परिघासाठी आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळासाठी सूत्रे लागू करून सोडवा. कीवर्ड: वर्तुळ, त्रिज्या, कॉर्ड, वर्तुळाकार चाप, वर्तुळाकार क्षेत्र, मध्यवर्ती कोन, चापची लांबी, सेक्टरचे क्षेत्रफळ. वर्तुळ म्हणजे गतिमान बिंदूने शोधलेले मार्ग जेणेकरून त्याचे ठराविक बिंदूपासूनचे अंतर नेहमी स्थिर राहते. वर्तुळाच्या स्थिर बिंदूला त्याचे असे म्हणतात केंद्र आणि स्थिर अंतराला त्याचे म्हणतात त्रिज्या. पुढे जर वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू रेषाखंडाने जोडलेले असतील तर रेषेच्या खंडाला असे म्हणतात, कॉर्ड. एक कॉर्ड वर्तुळाची 2 भागात विभागणी करतो. वर्तुळाच्या मध्यभागातून जाणारा या रागाला ए असं म्हणतात, व्यास. वर्तुळाचा व्यास त्याला 2 समान भागात विभागतो. हा वर्तुळाचा सर्वात लांब कॉर्ड देखील आहे. वर्तुळाकार आर्क आणि वर्तुळाकार क्षेत्र.
काचेची बांगडी आणि आकृती दिलेली पिझ्झा नीट पहा. दोन्ही गोलाकार आकाराचे असले तरी आपल्याला जे समजते ते म्हणजे बांगडी वर्तुळाची सीमा दर्शवते, तर पिझ्झा वर्तुळाच्या सीमेत बिनधस्त विमान दर्शवते. त्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की बांगडी वर्तुळाचा घेर दर्शवते, तर पिझ्झा वर्तुळाचे क्षेत्रफळ दर्शविते. त्यांच्यापासून आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक भाग कापून घ्यावा. काचेच्या बांगडीचा प्रत्येक तुकडा वर्तुळाकार चाप दर्शविते. इकडे चाप ए बी लहान आणि चाप आहे बी ए मोठा आहे. पिझ्झाचा प्रत्येक भाग वर्तुळाकार क्षेत्राची प्रतिनिधित्व करतो. इकडे A1 हे लघु क्षेत्र आहे आणि A2 हे प्रमुख क्षेत्र आहे. वर्तुळाच्या परिघाच्या एका भागाला वर्तुळाकार चाप म्हणतात. दोन रेडी आणि वर्तुळाच्या वर्तुळाकार चाप यांच्यामध्ये वेढलेल्या विमानाच्या पृष्ठभागाला सेक्टर म्हणतात. वर्तुळाचा प्रत्येक भाग जो रागाने विभागला जातो त्याला विभाग म्हणतात. नोट: ज्या भागाचा चाप लहान असतो त्याला असे म्हणतात किरकोळ विभाग आणि ज्या भागाला मोठे चाप असतात त्याला म्हणतात प्रमुख विभाग. मध्यकोन: त्यांच्या मध्यभागी वर्तुळाच्या एका क्षेत्राने तयार केलेल्या कोनाला मध्यवर्ती कोन असे म्हणतात. सेक्टरच्या मध्यवर्ती कोनाचा शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. त्याचे दोन हात म्हणजे रेडी. आकृतीमध्ये छायांकित क्षेत्राला मध्यवर्ती कोन आहे. अँगल AOB इक्वल्स टू 0 डिग्री आणि त्याचे दोन हात OA आणि OB हे वर्तुळ रेडी आहेत. वर्तुळाच्या मध्यवर्ती कोन 360 डिग्री असतो. एखाद्या वर्तुळाची विभागणी केली तर n समान क्षेत्रे, प्रत्येक क्षेत्राचा मध्यवर्ती कोन डिग्री इक्वल्स टू 360 डिग्री बाय n. उदाहरणार्थ अर्धवर्तुळाच्या मध्यवर्ती कोन 360 डिग्री बाय 2 इक्वल्स टू 180 डिग्री आणि वर्तुळाच्या चतुर्भुजांच्या मध्यवर्ती कोन इक्वल्स टू 360 डिग्री बाय 4 इक्वल्स टू 90 डिग्री. आर्कची लांबी आणि क्षेत्राचे क्षेत्रफळ. त्रिज्या R एकाकांच्या वर्तुळाच्या मध्यवर्ती कोन 360 डिग्री असतो. हे आपण आधीच शिकलो आहोत. आणि वर्तुळाचा परिघ इज इक्वल टू 2 पाई R एक एक. वर्तुळाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू पाई R स्क्वेअर एक एक. सर्वप्रथम आपण एक वर्तुळ घेऊया. जर एक वर्तुळ दोन समान क्षेत्रांमध्ये विभागले गेले आहे, आपल्याला दोन अर्धवर्तुळे मिळतील. अर्धवर्तुळाकार चापची लांबी इज इक्वल टू 1K
अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू AK. त्याचप्रमाणे एखाद्या वर्तुळाची 3 समान क्षेत्रात विभागणी केल्यास या क्षेत्राच्या चापाची लांबी इज इक्वल टू 1K, क्षेत्राचे क्षेत्रफळ इज इक्वल टू 1K. त्याचप्रमाणे एखाद्या वर्तुळाची 4 समान क्षेत्रात विभागणी केल्यास वर्तुळाकार चतुर्भुजाच्या चापाची लांबी इक्वल्स टू चौकोनाचे क्षेत्रफळ यातून आपल्याला काय कळते? चापची लांबी बाय इक्वल्स टू 0 डिग्री बाय 360 डिग्री इंटू 2πr युनिट्स. क्षेत्राचे क्षेत्रफळ A इज इक्वल टू 0 डिग्रीज बाय 360 डिग्रीज इंटू πr² युनिट्स. एखाद्या क्षेत्राची परिघ बंदिस्त भागाच्या सीमारेषेची एकूण लांबी ही त्याची परिधी असते, हे आपल्याला आधीच माहिती आहे, नाही का? एखाद्या क्षेत्राची सीमारेषा काय आहे? 2 रेडियाई OA आणि OB आणि एक आर्क AB. तर एका सेक्टरची परिधी इज इक्वल टू आर्कची लांबी प्लस 2 रेडीची लांबी. P इज इक्वल टू I प्लस 2R युनिट्स. एका सेक्टरची परिमाप P इज इक्वल टू I प्लस 2R युनिट्स. उदाहरण, हुला लूपचे क्षेत्रफळ शोधा ज्याचे व्यास 28 सेंटीमीटर आहे. वापरा पाय इज इक्वल टू 22/7. द्रावण व्यास ड इक्वल्स टू 27 सेंटीमीटर. त्रिज्या R इक्वल्स टू 27/2 इक्वल्स टू 28/2 इक्वल्स टू 14 सेंटीमीटर. वर्तुळाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू πr² AK. देतो 22/7 इंटू 14 इंटू 14. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 सेंटीमीटर स्क्वेअर होईल. उदाहरणार्थ 7.5 त्रिज्या असलेल्या फिरकी पटीसून सेंटीमीटर 6 समान क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे. प्रत्येक सेक्टरचे क्षेत्रफळ शोधा. त्याचे द्रावण त्रिज्या R इज इक्वल टू 7.5 सेंटीमीटर आणि N इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. प्रत्येक क्षेत्राचे क्षेत्रफळ A इक्वल्स टू 1/n इंटू πr² AK. देतो 1/6 इंटू पाय इंटू 7.5 इंटू 7.5. देतो आपल्याला 9.375 π² सेंटीमीटर. उदाहरण, आकृतीत दाखवल्याप्रमाणे
प्रत्येकी 7 सेंटीमीटर व्यासाची 4 समान पदके ठेवण्यात आलेली आहे. पदकांमधील छायांकित प्रदेशाचे क्षेत्रफळ शोधा. वापरा पाय इक्वल्स टू 22/7. याचं द्रावण व्यास ड इक्वल्स टू 7 सेंटीमीटर म्हणून र इक्वल्स टू 7/2 सेंटीमीटर. छायांकित प्रदेशांचे क्षेत्रफळ इक्वल्स टू चौकोनाचे क्षेत्रफळ मायनस 4 इंटू वर्तुळाकार चौकोनाचे क्षेत्रफळ. देतो a² - 4 इंटू 1/4 πr². देतो 7 इंटू 7 - 4 इंटू 1/4 इंटू 22/7 इंटू 7/2 इंटू 7/2. देतो 49 - 38.5 इक्वल्स टू 10.5 स्क्वेअर सेंटीमीटर्स. यात लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे: वर्तुळाची व्याख्या त्यांच्या केंद्र आणि त्रिज्याद्वारे केलेली जाते. वर्तुळातील कोणत्याही बिंदूंपासून सतत अंतर असते. वर्तुळाकार चाप हे परिघाचे भाग आहेत, तर सेक्टर म्हणजे 2 रेडी आणि 1 चाप यांनी वेढलेले क्षेत्र. चापची लांबी आणि क्षेत्राचे क्षेत्रफळ हे मध्यवर्ती कोन आणि वर्तुळाच्या त्रिज्यावर अवलंबून असते. वर्तुळाचे क्षेत्रफळ πr² या सूत्राचा वापर करून मोजता येते, जिथे r त्रिज्या आहे. धन्यवाद.